नमस्कार मित्रांनो, मराठीत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण राकेश झुंझुनवाला सर यांचा जो लेटेस्ट पोर्टफोलिओ तो पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर शेअर मार्केटमध्ये राकेश झुंझुनवाला यांना बिग बुल असे म्हटले जाते. तर यांचा जो टोटल पोर्टफोलिओ आहे तो आहे 23,296 कोटी रुपयांचा. तसेच त्यांची 39 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. या ठिकाणी पाहू शकतो की त्यांनी लेटेस्ट ज्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे ते शेअर या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये कॅनरा बँक, इंडिया बुल्स रिअल इस्टेट लिमिटेड, त्याचप्रमाणे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या 3 कंपन्यांमध्ये त्यांनी लेटेस्ट गुंतवणूक केली आहे. कॅनरा बँकमध्ये त्यांची एकूण होल्डिंग आहे ती 1.6%. त्याचप्रमाणे इंडिया बुल्स रिअल इस्टेटमध्ये 1.1% त्यांची होल्डिंग आहे. NSCLमध्ये त्यांची एकूण होल्डिंग आहे 1.36%. त्याचप्रमाणे त्यांनी लुपिन लिमिटेड, त्याचप्रमाणे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या 2 कंपन्यांमध्ये शेअर विकले देखील आहे. त्यामध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 1%पेक्षा देखील कमी आहे. त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी सध्या शेअरची संख्या ही कमी किंवा जास्त केली आहे, म्हणजे शेअर विकली आहे किंवा खरेदी केली आहे, त्यांची टोटल लिस्ट या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये फेडरल बँक लिमिटेड, त्याचप्रमाणे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेल, त्याचप्रमाणे टायटन कंपनी लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स या 4 कंपन्यांमध्ये त्यांनी शेअरची संख्या ही वाढवली आहे. त्याचप्रमाणे द मंदना रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, अनंतराज ग्लोबल लिमिटेड, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ज्युबिलंट इनग्रेविया लिमिटेड, रॅलीज इंडिया लिमिटेड, फोर्टिस हेल्थ केअर, टाटा मोटर्स, ॲपटेक लिमिटेड, क्रिसिल लिमिटेड, त्याचप्रमाणे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी आपल्या शेअरची संख्या ही कमी केली. किती शेअरची संख्या कमी केली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचप्रमाणे खाली आपण सेक्टर वाईज ब्रेकअप सुद्धा पाहू शकतो. यामध्ये फार्मास्युटिकल्स, कन्स्ट्रक्शन, फायनान्स, बँक, ॲटो, स्टील, त्याचप्रमाणे डायव्हर्सिफाय सेक्टर, हॉटेल, सॉफ्टवेअर, टेलिकम्युनिकेशन्स, लॅब्स, फायनान्स, पॅकेजिंग, सिमेंट, मीडिया, इन्फ्रास्ट्रक्चर, कम्प्युटर, ॲल्युमिनियम, रिटेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली गुंतवणूक केलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये किती टक्के गुंतवणूक केली ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. जसं की फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये त्यांनी 8% आपल्या एकूण गुंतवणुकीच्या टक्के गुंतवणूक केली आहे. आता आपण पाहूया राकेश झुंझुनवाला सरांचा लेटेस्ट पोर्टफोलिओ. यामध्ये आपण पाहू शकतो ॲपटेक लिमिटेड, त्यामध्ये त्यांच्याकडे एकूण शेअर आहे 96,68,840. त्याचप्रमाणे या कंपनीमध्ये त्यांची एकूण होल्डिंग आहे 23.72%. त्याचप्रमाणे या कंपनीमध्ये त्यांची एकूण होल्डिंग 346.24 कोटी रुपये आहे. त्यामध्ये किती चेंज झाला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. ॲपटेक लिमिटेड या कंपनी प्रमाणे त्यांनी NCC लिमिटेड, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रॅलीज इंडिया, बिल केअर लिमिटेड, ॲग्रोटेक फूड्स लिमिटेड, वाटेक वेब बॅग लिमिटेड, त्याचप्रमाणे जिओजित फायनान्शियल लिमिटेड आणि अशा अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. प्रत्येक कंपनीमध्ये त्यांनी केलेले किती शेअर खरेदी केले आहे, त्याचप्रमाणे त्यांची होल्डिंग एकूण किती टक्के आहे, तसेच त्यांनी किती रक्कम गुंतवली हे सुद्धा आपण प्रत्येक कंपनीच्या डिटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर त्यांनी डेल्टा कॉर्प लिमिटेड, द मंदना रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, ज्युबिलंट फार्मोवा लिमिटेड, ज्युबिलंट इनग्रेविया लिमिटेड, क्रिसिल लिमिटेड, टायटल कंपनी, एस्कॉट्स लिमिटेड, ॲटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड, करूर वैश्य बँक लिमिटेड, फोर्टिस हेल्थ केअर लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, अनंतराज लिमिटेड, डिशमॅन कॅरोबेन एमिक्स लिमिटेड, वॉकहाल्ट लिमिटेड, त्याचप्रमाणे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, DB रिॲलिटी लिमिटेड, प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज लिमिटेड, TV18 ब्रॉडकास्ट लिमिटेड, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेल, एडलवीज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, कॅनरा बँक, अनंतराज ग्लोबल लिमिटेड, प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड, त्याचप्रमाणे प्रकाश पाईप्स लिमिटेड, ओरिएंट सिमेंट लिमिटेड, मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड, त्याचप्रमाणे टाटा मोटर्स लिमिटेड, इंडिया बुल्स रिअल इस्टेट लिमिटेड, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स, लुपिन, त्याचप्रमाणे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या सर्व कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. प्रत्येक कंपनीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती शेअर खरेदी केले आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक कंपनीमध्ये किती टक्के त्यांनी होल्डिंग केलेली आहे, त्याचप्रमाणे त्या होल्डिंगची एकूण व्हॅल्यू किती आहे म्हणजे किती रक्कम त्यांनी टोटल गुंतवले हे सुद्धा आपण प्रत्येक कंपनीचे या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण राकेश झुंझुनवाला सर यांची जी
होल्डिंग आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ती आपण जाणून घेतली. आपणास ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.